जय नाम बुट्टे हो, मी आपल्या सर्वांचा राज गावंडे. पार्ट 1 पाहिला नसेल तर पाहून घ्या. मला तर माहितीच आहे बोके हाऊस मध्ये आपण जेवण केलं तर निघालतो नागझरीला जायसाठी. रस्त्याने जाता गजानन महाराजचं मंदिर होतं. मग सगळी पालखी थांबली आणि दर्शन करून घेतले. अजून पुढे जाता चहा पण होता. मग दादांना चहा पिऊन घेतला. चहा पिणं झाल्यावर सगळेजण खुल्या जागेत गेले पावड्या खेळाले. निवृत्ती देताना घनश्याम दादा फुगडी खेळत होते. मग त्याची फुगडीवर मी पण झोपून गेलो. तिथंच मला गोल 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 फिरत बसले. आवाजाचे इकडे लक्ष नका देऊ कारण आवाज बसलेला आहे. पाठी तर मुडदुंग वाजवले असले की आपले पाय तसे चालतात पावड्या खेळासाठी. पालखी उचलली खांद्यावर निघालो नागझरीला पोहोचल्यानंतर आरती झाली. सगळ्यांना भेळ खाऊन घेतली. निखिलदा शिवमदान मी निघालो मग बॅगा घ्यायसाठी ट्रॅक्टरात. मला तिथे जाऊन माहित पडलं की आपली बॅग पहिलेच पुढे नेल्या. मग शिवमदाची बॅग घेतली. निघालो हॉल मध्ये जायसाठी. आध्याला बोलवाले चाल म्हणजे आपण श्री गोमुख मध्ये जाऊ म्हणे हातपाय धुवाले. तिथं काही फोटो व्हिडिओ काढून येत होते तरी आपण लपून लपून फोटो व्हिडिओ काढून घेतले. आपण तर हातपाय धुतले असं आपला मोबाईल राहिला तर मग मोबाईल घेऊन घेतलं होतं. आता भेटू मग पार्ट 3 मध्ये. ब्लॉगला नवीन असताल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. धन्यवाद.